गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। पाण्डुरङ्गहरि वासुदेव हरि पाण्डुरङ्गहरि वासुदेव हरि पाण्डुरङ्गहरि वासुदेव हरि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री विठ्ठल माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज, सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्री कृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका आणि परमपूज्य मंदाताई गंधे या सर्वांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। तुम्ही श्रुती जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन। पांडुरंगाच्या आणि माऊलींच्या कृपेने आपलं हरिपाठाचं चिंतन सुरू आहे आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा देहासंबंधी प्रपंचासंबंधी मी विचार करतो तेव्हा त्याला चिंता असं म्हणतात आणि देवाचा विचार केला की त्याला चिंतन असं म्हणतात। बरेच नवीन लोक आहेत, ते चिंतन शब्द रोज ऐकतात माझ्याकडून। शंका आली असेल मनात, चिंतन म्हणजे काय, चिंतन याला का म्हणतात? साधा विचार, देवाचा विचार सुरू आहे म्हणून याला चिंतन म्हणतात। देहाचा विचार सुरू झाला की त्याला चिंता असं म्हणतात। आज आपल्याला अभंग 10 पासून सुरुवात करायची आहे चिंतनाला। त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ। एक अत्यंत मार्मिक गोष्ट माऊलींनी सांगून टाकली। त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, की अत्यंत पुण्यप्रद अशा त्रिवेणी संगमामध्ये स्नान करणं किंवा अनेक पावन तीर्थक्षेत्र फिरत राहणं, याच्यामध्ये मन गुंतलेलं असतं। आणि जर ते नामात गुंतलेलं नसेल तर ती तीर्थस्थानं आणि त्या यात्रा या व्यर्थ आहे असं माऊली स्पष्ट म्हणते। म्हणजे आपल्याला माऊली काय सांगते? तीर्थयात्रा करू नये असं नाही सांगत आहे, तीर्थस्नानं करू नये असं नाही सांगत आहे। काय आहे, हे नद्यांचे संगम, त्यावरील तीर्थ आणि त्याच्यावरील तीर्थक्षेत्र यांची नातं प्रसिद्ध आहे।
मी स्वतः आत्ता महाकुंभाला जाऊन आलो. ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे. प्रयागराज, त्रिवेणी संगम. पण काय होतं, बहुतेक सर्व भाविक जे असतात ते सहल आणि यात्रा यांचं एकत्रित आयोजन करतात. हरकत नाही, कारण देशाटन करणं हाही यात्रेचा एक हेतू असतो, त्यात गैर काही नाही. पण जर तेवढंच उद्देश असेल, तेवढ्यापुरतीच माझी तीर्थयात्रा मर्यादित असेल, तर त्या केवळ जाण्या येण्याने मला फक्त श्रम पडतात, बाकी काही नाही. कारण तीर्थस्थ दैवत कुठलंही असलं तरी ते हरीचंच रूप आहे. हरिहरा भेद नाही, पहिल्या दिवसापासून आपण ऐकतोय. आणि माझी चित्तवृत्ती ही जर हरिनामाऐवजी सर्वत्र भिरभिरत राहिली, तर त्या तीर्थयात्रेला काय पदरात पडणार? एक श्रम, फार तर फार थोडी करमणूक. अशी होती की नाही आपली फजिती. आपण जातो, आपल्याला ते यात्रेमध्ये त्याच्यातच म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन, नमस्कार किती, 1.5-2 मिनटं. बाकी माझा भगवंताचा काही संबंध नाही. तिथे भजी चांगली मिळतात, एका ठिकाणी साड्या चांगल्या मिळतात. रामकृष्ण हरी. आपल्या वेळेच्या मर्यादेत एवढं बोलून लक्षात आलं असेल की माझी आवड कुठे आहे, आणि मग स्वतःचं एक समाधान खोटं करून घ्यायचं. कारण मी कुठे जाऊन आलो, तर तीर्थस्थानाला जाऊन आलो. आपण वारीबद्दल जसं बोललो तसंच तीर्थयात्रेबद्दल आहे. आणि विचार केला तर तीर्थ जे आहेत, आपण ज्यांना तीर्थ म्हणतो, त्यांना तीर्थत्व कोणामुळे प्राप्त झाले हो? असा विचार केला की कळतं की नामामध्ये रंगलेले संत, त्यांच्याचमुळे त्याला तीर्थत्व प्राप्त होतं. हे आपण सोयीस्कररित्या विसरलेलो असतो. म्हणून तर नाम आणि भगवंताचं चिंतन सोडून मी बाकी सगळं करतो, तीर्थयात्रेला जातो. प्रायेण तीर्थ अभिगम अपदेशैः स्वयं ही तीर्थानी पुनंती संत. भागवत बोलतंय आपल्याशी. हाच अर्थ आहे मी जो आत्ता सांगितला. तीर्थानी पुनंती संत, त्या संतामुळे त्याला तीर्थत्व प्राप्त होतं. पुढे माऊली म्हणते, नामासी विन्मुख तो नर पापिया, हरिविण धावया न पवे कोणी. नामासी विन्मुख तो नर पापिया. नामाकडे दुर्लक्ष करणारा माणूस पापी असतो. कारण एका हरीशिवाय भवसागरातून तारण्यासाठी जेव्हा आपण धावा करतो, हरीशिवाय दुसरं कोणीही धावून येणार नाही आहे. आणि त्याचं नाम मी घेत नाही, आणि बाकी सर्व उद्योग माझे आयुष्यात सुरू असतात. तुकाराम महाराज म्हणतात की, सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा. सावध झालो, तुकाराम महाराज सावध झाले, मी नाही झालो अजून. आलो हरीच्या जागरणा, जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजतसे. पळोनिया गेली झोप होते पाप आडते, तुका म्हणे तया ठाया बोल छाया कृपेची. सावध झालो याचा अर्थ मी विचारांनी जागा झालो, असा त्याचा अर्थ आहे. आणि मग काय केलं, हरीच्या भजन जागरास आलो, की ज्या हरिजागरामध्ये वैष्णवांचा समुदाय काय करतो, हरिनामाचा घोष करतो, नामचिंतन करतो, नामस्मरण करतो, संकीर्तन करतो. आणि त्या नामघोषाने माझी काय झाली, झोप पळून गेली. जे पाप भजनाच्या आड येत होतं तेही पळून गेलं. माझं उलटं होतं, मी प्रवचन कीर्तनाला गेलो की मला झोप येते, पळून नाही जात. उलट आहे, घरी लागत नाही एवढी छान झोप लागते खरं प्रवचनात. समजायचं आपलं पाप आड आलेलं आहे, अगदी समजायचं. तो तमोगुण पापरूपाने मला छळतो आहे. कारण झोप तिथेच येते जिथे आपल्याला चित्ताला न रमणारी गोष्ट सामोरी येते, न आवडणारी गोष्ट सामोरी येते. आपलं मन बिलंदर हुशार आहे, ते काय विचार करतं, तसंही आपल्याला काही आवड नाही, चालू द्यांची बडबड काहीतरी अर्धा एक तास चालणार आहे, तोपर्यंत छान झोप काढतो. मग ही झोप घरी का नाही काढली? कारण घरी मला उपद्व्याप करायचे होते ना, जे मला अत्यंत आवडतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की जिथे वैष्णवांचा हरिजागर चालतो, त्या ठिकाणी देवाच्या कृपेची सुखद सावली असते. पुढे तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात माऊली की, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती. नामाचं महात्म्य किती सांगायचं संतांनी खरं आपल्याला.
पुराण प्रसिद्ध बोललेले वाल्मिक म्हणजे हरिनामाच्या यशस्वीतेचा दाखला देण्यासाठी एक यूज केस आपल्यासमोर ठेवतात आजच्या भाषेत. ज्ञानदेव कोणती संत वाल्मिकींची साक्ष काढतात. पुराण प्रसिद्ध बोललेले वाल्मिक. समर्थ म्हणतात दासबोधामध्ये, उफराट्या नामासाठी वाल्मिकी तरला उठाउठी, भविष्य बदला शतकोटी चरित्र रघुनाथाचे. उफराट्या नामासाठी त्याला अखंड त्याचं जीवन मारा झोडा लुटा हे सगळं करण्यात बोलण्यात गेल्यामुळे त्याला राम सुद्धा म्हणता येण्या त्याच्या जिभेला मरा मरा म्हणायचा तो. त्या मराचं राम झालं, उलटं राम नाम घेऊन सुद्धा तो तरला. इतकी ताकद नामामध्ये आहे. त्याच्याएवढे पापी आपण निश्चितच नाही आहे, पण त्या दस्यू त्याचं नाव होतं, पण त्याच्या इतके निश्चयी सुद्धा आपण नाही आहे. त्याच्यासारखा निश्चय कुठे आहे माझ्या नामामध्ये. म्हणून तो वाल्याचा वाल्मिकी झाला. श्रीरामाचं शतकोटी श्लोकांचं चरित्र त्याने लिहून ठेवलं. पुढे माऊली म्हणते, ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. अजून महात्म्य सामर्थ्य सांगितलेलं आहे नामदेव महाराजांनी, की म्हणून तुम्ही हरिनाम जपा. जपा नाम हरीचे. का? कारण जो असा नाम जप करतो त्याचं कुळ त्याच्या पूर्वजांसह पावन होऊन जातं. म्हणजे त्याचे आधीचे पूर्वज आणि भविष्यात येणारे कुळ ज्याला म्हणतो आपण, की हरिभक्त ज्या उत्तम कुळात जन्म घेतो पुढे त्याचं कुळसुद्धा पावन होतं. काही अपवाद असतात प्रल्हादासारखे. अपवाद नेहमीच असतात. नारद भक्तिसूत्रामध्ये एक सूत्र येतं, की मोदन्ते पितरो नृत्यंती देवता सनाथा चेयम भूर्भवती. म्हणजे असा जो हरिभक्त असतो एखाद्या घराण्यामध्ये असा जन्माला आला तर त्याच्या पितरांना आनंद होतो, देवता नृत्य करू लागतात. तो ज्या भूमीवरती विचरण करतो ती भूमी स्वतःला धन्य मानते, समजते. असं हे नारद भक्तिसूत्र आपल्याला सांगत आहे. काय थोरवी प्राप्त होत असेल कल्पना करा अशा भक्ताला. आणि सर्व सोडून माझं काय चाललेलं असतं जीवनामध्ये, मला मनुष्य जन्म ज्या भगवंतानी दिलेला आहे, हे देऊन सुचवलेलं आहे, मी काय करणं अपेक्षित आहे, त्याला मी विसरतो. पुढे पुढच्या अभंगामध्ये म्हणजे अभंग क्रमांक 11, त्याच्यामध्ये माऊली म्हणते, हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे. पहिलं चरण आहे की हरिनामाचा उच्चार करताच पापांच्या अपार राशींचा एका क्षणात नाश होतो. काय मी पापी असलो म्हणजे आहे, आणि माझ्या पापांची मला जाणीव जरी असली तरी नुसत्या माझ्या पापांची जर मला टोचणी लागून राहिली ना तर आपल्या आत्मविश्वासाला तडा जातो. ठीक आहे, चुका झाल्या असतील आयुष्यात, केल्या असतील जाणीवपूर्वक, अजाणतेपणे झाल्या असतील, पण इथे ज्ञानदेव आपल्याला धीर देतात. काय? की हरिनामाने अनंत जन्मांची पाप क्षणार्धात नष्ट होतात. हरिनामाचा तो सहज प्रभाव आहे. आणि सर्व संतांनी नामाचा हा महिमा आवर्जून आपल्याला सांगितला आहे, आणि म्हणून आपण त्याच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवावी. आणि पापी जीवन सोडून आता आपल्याला कळलं आहे ना, पाप म्हणजे काय, पुण्य म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, अधर्म म्हणजे काय, नामाचं महात्म्य काय, नामाने मनुष्य कसा उद्धरून जातो, किती सोपं साधन आहे. मग हे पापी जीवन सोडून आपलं जीवन जे आहे ते नाममय करावं. पुढे माऊली त्याचं दृष्टांत देते आहे, की एका क्षणात कशी जातात पाप, तर तृण अग्निमेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. की ज्याप्रमाणे गवताला अग्नी लागताच ते अग्निरूप होते. आपण इथे कॅलिफोर्नियात तर पाहतो वाईल्ड फायर, एकरच्या एकर मोठा डोंगर जरी असला गवताचा, गवत उगवलेला, संपून जातं, अग्निरूप होतं. त्याप्रमाणे हरिनामाने आपले पाप म्हणजे ज्याला जीवदशा असं म्हणतात,
मी जीवदशा धरून बसणं हेच तर मूळ पाप आहे, अज्ञान त्याला म्हणतात शास्त्रीय भाषेत. ते हरिरूप होतं. तुकाराम महाराज तुकाराम महाराजांची आपल्याला काय म्हणूया आधार आहे. ते म्हणतात, मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची. हा बहुतांची शब्द खूप छान आहे आपल्या सर्वांसाठी. कारण काही असे आपल्याला आपल्यासमोर नेहमीच प्रल्हाद, ध्रुवबाळ, नारद मुनी असली उदाहरणं येतात. मग असं वाटतं कोणत्या युगात ते होऊन गेले. नाही, या नरदेहाची न संबंधे बहुत पावले उत्तमपदे, समर्थही म्हणतात. असं समजू नका की असा कोणीतरी कोट्यावधीतनं एखादाच असतो. नाही, अरे खूप जण. मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. फक्त समस्या ही आहे, मी नामच घेत नाही. छान आपल्याला एक प्रेरणा देतात आहे. आणि वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तुसी, पुढे म्हणतात तुकाराम महाराज. म्हणजे काय, की मुखानी जेव्हा अनन्य प्रेमपूर्वक मी नाम घेतो, तेव्हा भगवत प्रसादाने काय होतं, हा मोक्ष मला खात्रीने प्राप्त होतो. खात्रीने शब्द अत्यंत महत्त्वाचा. आणि असा पुष्कळांचा अनुभव आहे, खूप जणांचा अनुभव आहे. हो, या 21व्या शतकात सुद्धा आजही असे महात्मे आहेत. आपल्याला माहिती नसतात, कारण आपण त्यांच्या वाट्यालाच जात नाही. आपण भलत्याच गोष्टींच्या वाट्याला जातो. आणि वैष्णवांचा हा नामरूपी माल जो आहे तो खरा असून, हा माल घेण्याविषयी जो विचारी साधक असतो तो काय करतो, त्वरा करतो. किंवा ती मोक्ष वस्तूलाच जणू काही साधकाकडे येण्याची त्वरा होते, असाही अर्थ करू शकतो आपण. आणि पापाचं भस्म झाल्याशिवाय कसं शक्य आहे, म्हणून तर माऊली म्हणते आहे की तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नाम, नामे केले जपता हरी. आणि म्हणून साधनेला आरंभ करण्यापूर्वीचं जीवन आपलं जे आहे साधकांनी, ते वारंवार न आठवता त्यातील दोष दग्ध झाले आहेत किंवा होणार आहे अशा निश्चयाने मुखाने काय म्हणावं, हरी हरी म्हणावं. पुण्याची गणना करू नये. समाजातील सर्व स्तरांवरच्या लोकांकरता हरिपाठ एक अतिशय उत्तम मोक्षाची व्यवस्था माऊलींनी केलेली आहे. त्याचा अधिकारी आपण पहिल्याच दिवशी पाहिला आहे. पुढच्या चरणात माऊली म्हणते, हरि उच्चारण मंत्र हा अगाध, पळे भूत बाध भेणी तेथे. म्हणजे काय, हरिनामाच्या उच्चाराचा प्रभाव इतका अगाध आहे की त्या भयानी भूतबाधासुद्धा निघून जाते. आता भूतखेत प्रकार आपल्याला माहिती आहे. बहुतेक वेळा भूत हे काय असतं, दुबळ्या मनाच्या कल्पनेतून साकार होणारी ती कल्पना असते बहुतेक वेळा. पिशाच्य योनीचं अस्तित्व आपण नाकारू शकत नाही. असं जरी असलं तरी थोडंसं काही विपरीत घडलं की लगेच भूत भूत म्हणून घाबरणं हे सुद्धा चुकीचं आहे. अंतरीचं धावे स्वभावे बाहेरी. माझ्या मनात भूत असल्यामुळे मला पहिले भूतच दिसतं. तुकाराम महाराजांच्या समोर भूत आलं होतं. तुकाराम महाराज म्हणाले, विठ्ठला तुम्हाला आज असं रूप का घ्यावं असं वाटलं. कारण त्यांच्या अंतःकरणात अखंड विठ्ठलच आहे. आणि विठ्ठलच आले होते त्या रूपात. त्यांनी ते रूप टाकून दिलं अर्थातच. मुद्दा, असं जे दुबळं मन असतं त्याला हरिनामाचा आणि विशेषतः सर्व शक्तिमान देवाचा मोठा आधार वाटतो. आणि काही क्षेत्र आहेत आपल्याकडे, जसं दत्त संप्रदायामध्ये गाणगापूर नावाचं क्षेत्र आहे. ते भूत उद्धरून गेल्याच्या सुद्धा कथा आहे. अनेकांच्या चरित्रात त्या कथा आहेत. हरिनामाचं सामर्थ्य आहे. पण माझा मात्र रोज एका भूताशी संबंध येतो. काय, या भूतांच्या कथा मोठ्या सुरस असतात, त्या सोडून देऊ. त्या एखाद्या वेळेस कोणाला कुठे काहीतरी अनुभव येतो. पण माझा रोज एका भूताशी संबंध येतो, ज्याचा माऊलींनीच उल्लेख केलेला आहे. माऊली म्हणते, जे बहुता एका अवांतरू अहंकाराचा भूतसंचार झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. त्या भूताचं काय करायचं. अखंड माझ्या मानगुटीवर बसलेला आहे अहंकार नावाचं भूत. ते भूत सुद्धा जातं हरिनामाने. त्या भूताचा आपण जास्त विचार करावा. पुढे जाऊया. ज्ञानदेव म्हणे, हरी माझा समर्थ.
न करवे अर्थ उपनिषदा. काय हरीची महती आहे. न करवे अर्थ उपनिषदा. की मी ज्ञानदेव असं म्हणतो की माझा हरी असा सामर्थ्यशील आहे, असा सामर्थ्य संपन्न आहे की उपनिषदांना, आणि सामर्थ्य इथे याचा अर्थ त्याचं महात्म्य असं आहे की उपनिषदांना सुद्धा त्याच्या स्वरूपाचा थांग पत्ता लागत नाही. असा तो हरी आहे. त्याला मी आणून बसवतो माझ्यासमोर, ते हे परब्रह्म उभे विटेवरी म्हणून, पण त्याचं मूळ स्वरूप ते आहे. ते माझ्या सोयीसाठी मी सगुण साकार. कारण उपनिषदामध्ये ज्याला आत्मा किंवा ब्रह्म असं म्हटलेलं आहे, त्याला हरिपाठात हरी म्हटलेलं आहे. आणि एक प्रक्रिया वेदांताची, ज्याला अन्वय व्यतिरेक म्हणतात, त्या व्यतिरेकाच्या पद्धतीनुसार या दृश्य प्रपंचातली कोणताही पदार्थ हरी नाही. आणि याच दृष्टीने न इति न इति असं उपनिषद आपल्याला सांगतं ब्रह्मतत्वाचं वर्णन करताना, हरीचं वर्णन करताना. ती श्रुती त्याचं वर्णन करताना अनादि अनंत अज अमर सत्य आत्य नित्य शुद्ध बुद्ध मुक्त, अनेक पद्धतीने सत घन चित घन आनंद घन इत्यादी पद्धतीने जे त्याचं आपल्याला वर्णन करून सांगते, लक्षणं सांगते, ते सुद्धा त्याला अतद व्यावृत्ती या नावाने ते ओळखलं जातं. असताची व्यावृत्ती सत म्हणून ही श्रुती माऊली बोलते अमृतानुभवामध्ये, की ते सत आहे असं म्हणताना ते असत नाही हेच सांगणं सुरू आहे. म्हणजे पुन्हा ते कसं नाही हे सांगणं सुरू आहे. अप्रत्यक्षरित्याच ते वर्णन आहे. आणि हरीच्या अनुभवकाळी काय होतं की आपला जीव हरिरूप होत असल्यामुळे हरी असा असा आहे असं प्रत्यक्ष वर्णन करणार कोणी उरतच नाही. आणि म्हणून उपनिषदांना हरीचा अर्थ किंवा वर्णन करता येत नाही असं आगळं वेगळं सामर्थ्य या आत्मरूप श्रीहरीचं आहे, आणि जे माझं स्वरूपच आहे. पुढे जाऊया. अभंग 12. त्याचं पहिलं चरण आहे, तीर्थव्रत नेम भावे विण सिद्धी वायाची उपाधी करीसी जना. म्हणजे काय? तीर्थव्रत नेम भावे विण सिद्धी. पुन्हा मगाशी सारखाच थोडासा विचार आहे की श्रद्धे वाचून, देवाच्या भक्ती वाचून केलेल्या तीर्थयात्रा, व्रतवैकल्य, नित्यनेम इत्यादी काय आहे, केवळ खटाटोप असून त्यांचं काहीच फळ प्राप्त होत नाही. तेव्हा लोक हो, तुम्ही व्यर्थ त्रासच तुम्ही का करून घेता? कारण भाव, श्रद्धा, प्रेम इत्यादी असेल देवावरती तरच तीर्थादिकांनी काय होतं, सगुणाचं प्रेम वाढीला लागतं अजून. असा उपयोग असतो तीर्थक्षेत्रांना जाण्याचा. अन्यथा ते सर्व उपचारात जमा होतात. भगवंत 9व्या अध्यायामध्ये म्हणतात, म्हणजे माऊलींचं भाष्य आहे पत्रम पुष्पम फलम तोयम या श्लोकावरती, की की पै भक्ती एकी मी जाणे, तेथ साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते या. काय सुंदर बोलतात आहेत भगवंत आणि माऊली 9व्या अध्यायामध्ये, की मी केवळ भक्तांच्या अंतःकरणातील भक्तिप्रेमच जाणतो. या वाचून त्या भक्तीमध्ये अर्पण करावयाचे जे काही उपचार आहेत, पदार्थ आहेत, ते लहान आहेत का, मोठे आहेत का, कमळाचा हार घालतोय का काटेकोरंटीचा हार घालतोय, तो जो भक्त आहे तो वयाने मोठा आहे का, तो वर्णानी कोण आहे, तो कोणत्या आश्रमामध्ये आहे, तो संन्यासी आहे का गृहस्थ आहे, तपानी, धनानी, विद्येनी, ज्ञानानी मोठा आहे का लहान आहे. भगवंत बोलतात आहेत, मी या कशाचाही विचार करत नाही, हे मला काही समजतच नाही. मग भगवंताला काय समजतं, काय अपेक्षा आहे भगवंताची, त्या हरीची, की आम्ही कोण्याही भक्ताच्या प्रेमाचा स्वीकार करणारे अतिथी आहोत. त्याचा भाव, त्याची श्रद्धा, त्याचं प्रेम मी फक्त बघतो. आणि मी काय करतो, मी नेमका भगवंताप्रती असलेला हा जो भाव आणि श्रद्धा आहे, ती सोडून इतर गोष्टींनाच महत्त्व खूप देतो. आता कमळाचा हार मी बोलताना बोललो, शक्य असेल आपल्या आजूबाजूला कमळ उगवत असतील, आणणं शक्य असेल जरूर आणावा, प्रेमाचा तो एक अभिव्यक्तीच आहे.
पण त्याच्याशिवाय माझी पूजा जर अडत असेल, आता कमळ मी एक फारच टोकाचं उदाहरण दिलं, पण विशिष्ट कंपनीची उदबत्तीच मला लागत असेल देवाची पूजा करताना, सगळं तसंच पाहिजे, ते नाही मिळालं तर ओरडाआरडी घरामध्ये, क्रोध, भगवंत काय म्हणत असेल मला विचार करा माझ्याकडे बघू. ना माझ्याबद्दल प्रेम, ना श्रद्धा, आणि बाकी सर्व गोष्टींचा आग्रह. आणि म्हणून माऊली पुढच्या चरणात म्हणते, भावबळे आकळे येरवी नाकळे, करतळी आवळे जैस तैसा हरी. प्रसिद्ध चरण आहे. भावबळे आकळे येरवी नाकळे, कारण श्रद्धेच्या आणि भक्तीच्या बळावरच हरीचं सगुण दर्शन होतं. आणि निर्गुण रूपाने बोलायचं झालं तर मी हरी असा अनुभव येतो. कारण साधी गोष्ट आहे, श्रद्धा नसेल, प्रेम नसेल तर मला त्याचं स्मरणच होत नाही. हीच तर समस्या आहे आपली. मला वर्षातून 2 वेळा स्मरण होतं. गणपतीचे दिवस आले, महालक्ष्मीचे दिवस आले, दिवाळी दसरा आला की मला देवाचं स्मरण होतं. ते तर व्यवहारातही मी म्हणतो. मला एखाद्या मित्राचा फोन, आपण काय म्हणतो, बरोबर आहे, काम आहे ना आता स्वतःचं, फोन करेलच तो. असं भगवंत म्हणणार नाही. बरोबर आहे, गणपतीचे दिवस आले ना, माझं स्मरण होणारच आता. श्रद्धा नाही, प्रेम नाही, ते असेल तर रोजच आठवण आहे, रोजच स्मरण आहे, नाही प्रत्येक क्षणी स्मरण आहे. आणि श्रद्धा नसेल तर मात्र ते येत नाही. मात्र जेव्हा तो अनुभव येतो तेव्हा तो कसा येतो, माऊलींनी इथपर्यंत सांगून ठेवला आहे, करतळी आवळे तैसा हरी. की तळ हातावरचा, कर म्हणजे हात, करतळी, तळ हातावरचा आवळा जसा स्पष्ट कळावा. माझ्या हातावर समजा आवळा आहे असा ठेवलेला आत्ता, मला कुठे वर्णन वाचावं लागेल का त्याचं? नाही, इतका स्पष्ट, त्याचा स्पर्शही कळतोय, डोळ्यांनी दिसतोय, त्याचा सुगंधही येतोय इत्यादी. हा तो हातावरचा आवळा जसा स्पष्ट कळावा तसा स्पष्ट हरी कळतो. आणि गंमत म्हणजे इथे काय म्हणलं, भाव बळे, इथे भावाला बळ म्हटलेलं आहे माऊलींनी. पुन्हा आपल्याला वेळेची मर्यादा खूप आहे, खूप सुंदर एकेका अभंगावर एक एक तास चिंतन करतायत, एवढा अर्थ माऊलींना अपेक्षित आहे त्याच्यामध्ये. पण भावाला बळ म्हटलेलं आहे. आणि ह्या बळापुढे भक्तीतलं एक गोडवा असा आहे की देवाचं सुद्धा काही चालत नाही, यावंच लागतं त्याला. भाव तोच देव. ह्यानुसार काय होतं, भावाच्या अनिवार्य सामर्थ्यामुळे हरीचं सगुण साकार दर्शन सुद्धा होतं. भावाची आर्तता पूर्ण असेपर्यंत हे दर्शन टिकून राहतं आणि ते कमी होतं असते, विरून जातं. जेव्हा प्रेमातिरेक होतो ना भक्ताच्या अंतःकरणात, त्याच्या आर्ततेला एक अपूर्व उंची प्राप्त होते. तेव्हा साकार हरीचं स्पष्ट दर्शन होतं. संतांनी त्यांना झालेल्या अशी दर्शनं जी आहेत ती नोंदवून ठेवलेली आहे. अर्थात खरं शाश्वत दर्शन हे हरितत्वाशी एकरूप होणं हेच आहे. हे जे सगुण साकार दर्शन मी म्हणालो, हे तात्पुरतं असतं. पुढचा अभंग 12. पारियाचा रवा घेता भूमीवरी, यज्ञ परोपरी साधन तैसे. एक माऊलींनी अजून एक उदाहरण दिलं आहे, पुन्हा नामाचं महात्म्य आपल्या चित्तावर ठसवण्यासाठी. की पारा, आपल्याला माहिती आहे थर्मामीटरमध्ये असतो तो पारा, एक रसायन. त्या पाऱ्याचं बारीक कण, तो जर सांडला ना भूमीवरती तर त्याचे कण होतात बारीक बारीक बारीक. ते उचलून घेणं किती कठीण आहे याची आपण कल्पना करतो. परोपरीचे प्रयत्न त्याच्यासाठी करावे लागतात, त्याच्यात कष्ट असतात. त्याप्रमाणे इतर साधनांनी परमात्मा साध्य जर आपण करू जायला गेलो तर तशी परिस्थिती होते. भावयुक्त हरिनाम सोडून जे अष्टांग योगादी साधनं त्यांचा हव्यास जर धरला तर ते प्रयत्न त्याला अत्यंत खडतर लागतात. आणि ती साधनं जी आहेत ती सिद्धीपर्यंत नेणं अत्यंत कठीण असतं. यापेक्षा भाव, प्रेम, समर्पण, शरणागती सह केलेलं नामयोग, घेतलेलं नाम सोपं असतं. आणि माऊली म्हणते, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझ्या हाती. शेवटचं चरण आहे या अभंगाचं. माऊली म्हणते की मी ज्ञानदेव असं म्हणतो काय, की निवृत्तीनाथांनी म्हणजे माझ्या सद्गुरूंनी काय केलं, मात्र मला निर्भेळ निर्गुण हरीचा अनुभव आणून दिला. आणि आपल्या सद्गुरूंना एक विशेषण लावलंय माऊलीने इथे,
ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, असं विशेषण त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी श्री निवृत्तीनाथांना इथे दिलेला आहे. कारण निर्गुण याचा अर्थ गुणरहित असा नसून गुणातीत असा होतो. कारण आपल्याला माहिती आहे 3 गुण कधीही नष्ट होत नसतात, नष्ट होऊन चालणार नाही, पण ते गुणातीत आहेत. म्हणजे काय, तर गुणात असूनही गुणाकडून न बांधले जाणारे असे हे निर्गुणत्वाचे स्वरूप आहे. आणि अशा निवृत्तीनाथांनी श्री ज्ञानदेवांना निर्गुण ब्रह्माचाच उपदेश आणि अनुभव परिपूर्ण स्वरूपात करून दिला. असं जरी असलं तरी श्री ज्ञानदेव फार मोठ्या संख्येने असणारे जे सामान्य श्रद्धावंत प्रापंचिक आपल्यासारखे त्यांच्यावरती कृपावंत होऊन हरिनाम योग सांगतात. आणि असोनी संसारी जिव्हे वेगुकरी हा अधिकारी त्यांच्या डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हरिपाठाची रचना केलेली आहे. तर ह्या रचनेचंच आपलं चिंतन सुरू आहे. आज आपल्या 3 अभंगांचं चिंतन आपण केलं, 10, 11 आणि 12. आणि जसं निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना जो अनुभव दिला, हातावरच्या आवळ्यासारखा स्पष्ट तो अनुभव त्यांना आला, तसा आपल्या सर्वांना येवो अशी सदिच्छा सद्गुरूंच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, माऊलींच्या चरणी व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आपण अभंग गायनाकडे बोलूया. सौ सोनिया जोशी आहेत आपल्यात उपस्थित. जय श्रीराम. दादा तुम्हाला इथं नमस्कार करते. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय विठोबा रखुमाई, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय 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 राम कृष्ण हरी. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, नामासी विन्मुख तो नर पापिया, नामासी विन्मुख तो नर पापिया, हरी वीण धावया न पावे कोणी, हरी वीण धावया न पावे कोणी, पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती, नामे तिन्ही लोक उद्धरती,
ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयासी क्षण मात्रे, जातील लयासी क्षण मात्रे. तृण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी, तैसे नामे केले जपता हरी. हरी उच्चारण मंत्र पै अगाध, पळे भूत बाधा भेणे तेथे, पळे भूत बाधा भेणे तेथे. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न करवे अर्थ उपनिषदा. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न करवे अर्थ उपनिषदा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. तीर्थ तीर्थव्रत नेम भावे विणसिद्धी, वायाची उपाधी करिसी जना. तीर्थव्रत नेम भावे विणसिद्धी, वायाची उपाधी करिसी जना. वायाची उपाधी करिसी जना, वायाची उपाधी करिसी जना. भाव बळे आकळे येरविना कळे, करतळी आवळे तैसा हरी, करतळी आवळे तैसा हरी, करतळी आवळे तैसा हरी. पारियाचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे, यत्न परोपरी साधन तैसे, यत्न परोपरी साधन तैसे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. दिधले संपूर्ण माझे हाती, दिधले संपूर्ण माझे हाती, दिधले संपूर्ण माझे हाती. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हो पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी.
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय, श्री सद्गुरुनाथ महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ।